सेतुबंधन व लंका प्रवेश. रामाने समुद्र पार करून लंकेत जाण्याविषयीची आपली अडचण बोलवून दाखवली. तेव्हा रामाला समुद्राला शरण जाण्याचा सल्ला दिला. हा उपाय सर्वांना योग्य वाटला. रामाने 3 दिवस आणि 3 रात्र समुद्राची उपासना केली, पण समुद्रावर काहीच परिणाम झाला नाही. तेव्हा अंतिम उपाय म्हणून रामाने धनुष्याला तेजस्वी बाण लावला. राम बाण सोडण्याच्या तयारीत असतानाचे पाहून समुद्र घाबरला, कारण रामाने बाण सोडला असता तो आटून गेला असता. समुद्र म्हणाला, हे रामा, मी तुला शरण येतो, मी तुला मदत करायला तयार आहे. समुद्राने रामाला सल्ला दिला की विश्वकर्म्याचा मुलगा नल याला विनंती केली तर लंकेपर्यंत पूल बांधण्याचे कठीण काम शक्य होईल. नल त्याच्या मार्गदर्शनाखाली वानर सेनेने पूल बांधला. लंकेत प्रवेश करण्यापूर्वी रामाने शिष्टाई म्हणून आपला दूत लंकेत पाठवला. वालीचा मुलगा अंगद हा रामाचा दूत बनून रावणाकडे गेला. अंगदाने रामाचा संदेश रावणाला सांगितला, पण गर्विष्ठ रावणाने रामाचा संदेश धुडकावून लावला. त्यामुळे रामाला लढाईस प्रारंभ करावा लागला.